आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 4. 5 sec theta minus 12 cos sec theta is equal to 0. आपल्याला आठवत असेल तर बघा एक्झाम्पल नंबर 3 आहे. 5 sin theta minus 12 cos theta आणि मग त्याच्यावरनं आपण त्याची व्हॅल्युएशन काढली होती आणि मग आन्सर काढले होते. इथे पण आपल्याला तसंच करायचं आहे. बघूया. 5 sec theta minus 12 cos sec theta is equal to 0. Therefore, sec theta, cos theta, sin theta is equal to what? 5 sec theta minus cos sec theta equal to 0. Given 5 sec theta equal to 12 cos sec theta minus झाला प्लस म्हणजे 5 into 1 upon cos theta equal to 12 upon 1 sin theta. कारण काय लिहिलं cos काय sec theta is equal to 1 upon cos theta and cos sec theta equal to 1 upon sin theta. Therefore sin theta upon cos theta is equal to 12 upon 5. Therefore tan theta is equal to 12 upon 5. कारण काय 1 plus tan square theta equal to sec square theta. आता आपण पुन्हा आयडेंटिटी वापरलेली आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर टीता इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर टीता आणि मग म्हटलं 1 प्लस टॅन स्क्वेअर टीताची आपली व्हॅल्यू टॅन टीताची आपली व्हॅल्यू का ती 12/5 दिलेली आहे. 12/5 द होल स्क्वेअर इक्वल टू सेक्स स्क्वेअर टीता. 1 प्लस 12चा स्क्वेअर 144 5चा 25 इक्वल टू सेक्स स्क्वेअर टीता म्हणजे 25 प्लस 144 आन्सर आला आहे 169/25 स्क्वेअर सेक्स स्क्वेअर टीता. स्क्वेअर रूट काढलेला आहे. देअरफॉर 13/5 इज इक्वल टू सेक टीता टेकिंग आउट द स्क्वेअर रूट. ह्याच्यावरनं तुम्ही असं सुद्धा काढू शकता आहे. आपल्याला मिळालेली आहे टॅन टीताची व्हॅल्यू. तर आपण त्याच्यावरनं हायपोटेनस काढू आणि मग तो लिहू आपण इथे 5 12 13च्या हिशोबाने आणि मग आपल्याला सेक टीताची आपल्याला व्हॅल्युएशन मिळू शकेल. ठीक आहे. कॉस टीता इज इक्वल टू 1 अपॉन सेक टीता. कॉस टीता इज इक्वल टू 1 अपॉन 13/5 म्हणजे देअरफॉर कॉस टीता इज इक्वल टू 5/13. ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस. साइन स्क्वेअर टीता प्लस कॉस स्क्वेअर टीता इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर टीता प्लस 5/13 द होल स्क्वेअर इक्वल टू 1. साइन स्क्वेअर टीता इज इक्वल टू साइन स्क्वेअर टीता प्लस 25/169 इक्वल टू 1. मग 1 मायनस 25/169 म्हणजेच काय झालं 169 मायनस 25 आन्सर आलं आहे 144. देअरफॉर साइन टीता इज इक्वल टू 12/13. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 5. tan theta is equal to 1. Therefore sin theta plus cos theta upon sec theta plus cosec theta ह्याची आपल्याला व्हॅल्यू शोधून काढायची आहे. मग आपण लिहून देतो tan theta is equal to 1 and tan 45 डिग्री इक्वल टू 1. आपला कुठला चार्ट आहे त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन दिलेल्या आहेत तो चार्ट. त्या चार्ट पण आपण म्हटलं tan 45 डिग्री इज इक्वल टू 1. देअरफॉर टीता इज इक्वल टू 45 डिग्री. आता आपल्याला जर का ह्याची व्हॅल्युएशन काढायची असेल तर आपल्याला व्हॅल्यूज माहिती पाहिजेत आणि म्हणून आपल्याला टीता पहिला सुरुवातीला शोधून काढावा लागेल. टीता म्हणजे काय कुठला अँगल म्हणजे टीता आहे. ओके. मग आता आपल्याला कळलेला आहे तो 45 डिग्री आहे. मग साइन 45 डिग्री इक्वल टू 1 अपॉन इन द रूट 2. cos 45 degree is equal to 1 upon in the root 2. Sec 45 degree is equal to in the root 2. Cosec 45 degree equal to in the root 2. आता लिहून घेऊया साइन टीता आणि त्याच्या सगळ्याच्या व्हॅल्यूज. मग आपण इथे लिहून घेतलं पहिलं साइन टीता प्लस कॉस टीता अपॉन सेक टीता प्लस कॉसेक टीता. मग टीताच्याकडे 45 टाकलेलं. साइन 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री अपॉन सेक 45 डिग्री प्लस कॉसेक 45 डिग्री. आता सगळ्याची आपण व्हॅल्यू पुट डाऊन केले. 1 अपॉन इन द रूट 2 प्लस 1 अपॉन इन द रूट 2 अपॉन इन द रूट 2 प्लस इन द रूट 2. काय झालं 1 प्लस 1
2 इन द रूट 2 खाली सेम असल्यामुळे आपण न्यूमरेटरचा प्लस केलेला आहे 2 अपॉन इन द रूट 2. इथे काय झालं इन द रूट 2 प्लस इन द रूट 2 म्हणजे 1 इन द रूट 2 आहे 1 इन द रूट 2 म्हणून जसं आन्सर आलं 2 इन द रूट 2. आता 2 अपॉन इन द रूट 2 डिवाईड करता येत नाही आहे म्हणून आपण मल्टिप्लाय करून घेतलेलं म्हणजे आपल्याला काय लिहायचं मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहायचं म्हणून आपण लिहिलं मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन रूट 2 इन द रूट 2. आता आन्सर काय झालं 2 1 जा 2. पहिले ते आपण लिहून घेऊया 2 1 जा 2. आपल्याला लक्षात यावं म्हणून पेन्सिलने लिहू पेनाने लिहू. बरं चला आपण पेनानेच लिहून घेऊया. आन्सर डायरेक्ट कसं आलं ते कळायला पाहिजे ना. 2 1 जा 2. आता इथे काय झालं 2 आणि इथे काय किती आहेत कितीच म्हणजे 2 आहे 1 आहे 2. हा इन द रूट 2 इन द रूट 2 मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर काय झालेलं आहे त्याचं 2 2 जा 4 इन द रूट 4 आलेलं आहे म्हणजे 4चं स्क्वेअर रूट काय आहे 2 म्हणून दिला आपण 2. इथे कोणतीच साईन आहे म्हणजे मल्टिप्लिकेशनची साईन आहे. मग आन्सर काय झालं 2 2 जा 4 मग 2 अपॉन 4 म्हणजे आपण काय केलं त्याला 1 अपॉन 2 केलेलं आहे. बघा म्हणजे इथे चुकून मी काय लिहिलं होतं 1 आन्सर आलं आहे 1 अपॉन 2. काय त्याची व्हॅल्यू आलेली आहे आपली साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कॉसेक थिटाची 1 अपॉन 2. म्हणजे उत्तर चुकलं होतं असं नाही. अर्थ काय झाला 1 अपॉन इन द रूट 4चा इन द रूट 4चा आपला स्क्वेअर रूट काय आहे 2च आहे. हा इक्वल टूच आहे. पण या पद्धतीने लवकर आन्सर सुटेल म्हणून मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. मी कसा विचार केला होता जेव्हा आन्सर लिहिलं त्यावेळेला 2 2 कटआउट झालेले आहेत. मग इन द रूट 2 इन द रूट 2 म्हणजे इन द रूट 4 आलं आणि 1चा 1 ॲज इट इज आला कारण इथे पण 2 1 जा 2 येईल म्हणजे 1 इंटू 1 1च येईल म्हणून 1 अपॉन इन द रूट 2 इन द रूट 4 सॉरी म्हणजे मग काय झालं इन द रूट 4चा काय झाला 2 आन्सर मग आपण लिहिलं देअरफॉर साइन थिटा प्लस कॉस थिटा अपॉन सेक थिटा प्लस कॉसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन 2.